नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी थकबाकीचा लढा जिंकला। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकीची रक्कम एकत्रित मिळावी यासाठी उल्हासनगर महापालिकेच्या वयोवृद्ध सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सोमवारी दिनांक 10 तारखेला धरणे आंदोलन केले होते। मंगळवारी तारीख 21 बेमुदत उपोषणाचा पवित्रा घेतला होता। मात्र महापौर अश्विनी निकम, आयुक्त मनीषा आव्हाडे, मुख्य लेखा अधिकारी किरण भिलारे यांनी मध्यस्थी करून मागण्या केल्यावर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी उपोषण स्थगित केले। त्यामुळे अनेक वर्षाचा लढा जिंकल्याने आंदोलकांनी आनंद साजरा केला आहे। जानेवारी 2016 ते डिसेंबर 2018 या कालावधीतील अनुज्ञेय ठरणारी थकबाकी 2019 ते 20 या आर्थिक वर्षापासून पुढील 5 वर्षात हप्त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्याचा आणि महापालिका सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना रोखीने प्रदान करण्याचा निर्णय सरकारने जारी केला होता। मात्र उल्हासनगर प्रशासनाने पालिका सेवेतून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ही रक्कम अद्यापपर्यंत दिली नव्हती। त्याविरोधात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारला होता। तानाजी पतंगराव आणि उमेश ठाकूर यांच्या शेवटच्या मूळ वेतनातून कपात केलेल्या शैक्षणिक अर्हतेवरील अतिरिक्त वेतनवाढ देण्याबाबत आस्थापना विभागाकडून सकारात्मक नस्ती सादर करण्यात आली आहे। लेखा व लेखा परीक्षण विभागाचे अभिप्राय घेऊन आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पुढील निर्णय घेण्यात येईल। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देय लाभाची कार्यवाही 1 महिन्यात सामान्य प्रशासन विभागाकडून करण्यात येईल असे पत्र देण्यात आल्याने उपोषण स्थगित केले आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।